मंत्रालयामध्ये उद्या महापुरुषांच्या प्रतिमेला आपण अभिवादन केलेलं आहे. तर निकाल लागल्यानंतर मुंबईमध्ये होणारी इकडं तर पहिलीच कॅबिनेटची बैठक येणार. मुंबईमध्ये होणारी पहिलीच कॅबिनेटची बैठक आहे, पण मी आज इथे मंत्रालयामध्ये माझ्या खात्यांचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आलेले आहे आणि माझ्या मतदारसंघाची सगळी टीम माझ्याबरोबर आहे, कारण त्यांच्यामुळे आज या पोझिशनला मी पोचलेली आहे. तर त्यामुळे तेही सगळे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि आता मी पूर्ण कार्यालयीन कारभार आता स्वीकारण्यासाठी इथे आलेले. कसं वाटतं, नवीन वर्ष आहे, आता काय आव्हान वाटतं, कोणत्या विषयांना प्रामुख्याने प्राधान्य? मुळामध्ये माझ्याकडे एक नाही तर जवळजवळ 5 खात्यांचा कार्यभार आहे आणि त्यामुळे आज उद्या येणाऱ्या 3 दिवसाच्या कार्यकाळामध्ये मी त्या सर्व खात्यांचं ब्रीफिंग घेऊन खात्याची जी काही रचना आहे ती समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 100 दिवसामध्ये देवेंद्रजींनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटनी 100 दिवसाचा प्रोग्राम करून 100 दिवसांनी त्याचा कार्यअहवाल द्यायचा आहे. त्याप्रमाणे आमचा 100 दिवसाचा कार्यक्रम करण्याचं चाललेलं आहे. रचना आमची ऑलरेडी समाज कल्याणची रचना आम्ही प्रेझेंट केलेली आहे देवेंद्रजींना. परिवहनची आम्ही उद्या प्रेझेंट करू. त्याप्रमाणे मेडिकल एज्युकेशनची पण आम्ही उद्या त्यांना देणार आहोत 100 दिवसाची आमचे काय जो आराखडा आहे तो. आणि ह्या सगळ्या दृष्टीने पुढच्या 100 दिवसामध्ये काय काम करणार या पद्धतीचा आम्ही आराखडा तयार करतो.